सो हाय गाईज, आज आपण बनवणार आहोत शेवपुरी. शेवपुरी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण चटणी बनवूया. चटणीसाठी लागणारे साहित्य बघू. घेतलेलं आहे पुदिना, अद्रक, चवीनुसार मिरची, त्यानंतर लसूण, कोथिंबीर, जिरं आणि गूळ आणि खजूर. हे सगळं आता आपण एका मिक्सर जारमध्ये ट्रान्सफर करून घेऊया. मिक्सर जारमध्ये ट्रान्सफर करून घेतल्यानंतर आपण आता त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहोत आणि या सगळ्याचा कलर जो आहे ते वाटल्यानंतर चेंज होऊ नये म्हणून आपण त्यात अर्धा लिंबू पिळणार आहोत. आता हे सगळं छान असं मिक्सर ग्राइंडरमध्ये अगदी बारीक करून घ्यायचं आहे. ते मी बोलमध्ये ट्रान्सफर करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आता आपण जिरेपूड आणि चाट मसाला टाकून मस्त असं मिक्स करून घेऊया. त्याच्यापुढे मी मॅश बॉईल पोटॅटो घेतलेले आहेत, ते मॅश केलेले आहेत. त्यात दही टाकलेलं आहे. त्यानंतर शेव घेतलेली आहे, चटणी आणि जिरेपूड, चाट मसाला आणि काश्मीरी लाल मिर्च, कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर घ्यायची आहे. नंतर एका प्लेटमध्ये छान अशा मस्त सगळीकडे अशा पसरवून पुऱ्या ठेवायच्या आहेत. त्यानंतर आपण त्याच्यावरती बॉईल पोटॅटो ठेवूया, कारण की याच्यात रगडा इतका म्हणजे असं टेस्ट देत नाही. बटाट्याने अगदी छान याची टेस्ट अशी एन्हान्स होते. खूप छान असं टेस्टी यमी वाटतं. हे असा बटाटा लावून झाला की आपण आता त्याच्यावरती चटणी टाकणार आहोत. तर ही चटणी का, याच्यासोबत गोड का नाही, कारण की आपण ह्या चटणीत सगळं टाकलेलं आहे, आंबट, गोड, तिखट. मी ॲक्च्युली चिंच टाकायला विसरले आहे, तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाकू शकता. त्यानंतर आपण त्याच्यावरती आता दही ठेवणार आहोत. दही कशाला, तर काही लोक स्पायसी खात नाही, तर ते बॅलन्स करून टाकतं टेस्टला. आणि मी जे आहे ते हंग कढी यूज केलेलं आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही नॉर्मल कढसुद्धा यूज करू शकता. त्यानंतर त्याच्यावरती आपण ठेवत आहोत कांद्याने अगदी छान अशी क्रंचीनेस येते तोंडामध्ये, आणि ऑफकोर्स आपल्या पुऱ्या तर क्रंची आहेतच. कांदा ठेवून झाल्यानंतर आपण त्याच्यावरती टोमॅटो ठेवणार आहोत. टोमॅटोनी असा छान असा फ्लेवर येतो तोंडामध्ये, असं खूप यमी वाटतं. त्याच्यावर आता आपण टाकूया जिरेपूड. जिरेपूड पण अगदी टाकताना सगळ्या पुऱ्यांवर व्यवस्थित जिरेपूड, चाट मसाला आणि काश्मीरी लाल मिर्च टाकून घ्यायची आहे, बिकॉज त्याच्याने टेस्ट खूप अशी छान अशी येते. त्यानंतर आता आपण टाकणार आहोत शेव टाकताना थोडीही कंजूशी करायची नाही आहे, कारण की आपण बनवणार आहोत शेवपुरी. शेवपुरीमध्ये शेव असणं खूप महत्त्वाचं आहे. ह्यापुढे आपण आता गार्निशिंग करूया. गार्निशिंगसाठी मी थोडा कांदा यूज करत आहे, थोडा टोमॅटो आणि कोथिंबीर. आणि ऑप्शनल आहे, जर तुमच्याकडे डाळिंब असेल तर तुम्ही डाळिंब टाकू शकता. तेही खाताना असं आंबट, गोड, तिखट आणि त्याच्यामध्ये पटकन ते डाळिंबाचा दाणा येणं म्हणजे खूप भारी लागतं. आपली सुपर डिलिशियस शेवपुरी रेडी आहे.